तर चला मित्रांनो, आज जे आहे, आज आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूया. यापूर्वी सगळ्यांना गुड इव्हिनिंग. ॲक्च्युली असं आहे की मी मुलांना सांगितलं होतं की आपण पुढच्या सोमवारपासून म्हणजे आजपासून कमर्शियल मॅथ्सचा रेशिओ अँड प्रपोर्शन नावाचा टॉपिक जो आहे आपण तो स्टार्ट करूया. पण जसं मी कालच्या वीकली टास्कमध्ये बोललो की बाबांनो, सध्या जोपर्यंत आम्ही कम्फर्टेबल पूर्ण होत नाही तोपर्यंत आमची अशी अपेक्षा आहे की एखादा कुठलाही चांगला टॉपिक जसं एक्झाममधले चांगलं वेटेज आहे विद्यार्थ्यांना तो पूर्ण समजावा, या हिशोबाने आपल्याला पुढे जाता येणार नाही. तर आज मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतो आहे की आज मी केसलेट पार्ट 3, आता ॲक्च्युली केसलेट पार्ट 3 म्हणजे वेन डायग्राम बेस्ड DI आणखी घेण्यामागचं रिझन असं आहे की विकली टास्कमध्ये मी ज्यावेळेस मुलांचे रिव्ह्यूज मागितले तर बऱ्याच मुलांचं म्हणणं होतं की सर आणखी एखाद दुसरं लेक्चर जे आहे, एखाद लेक्चर केसलेटवर घ्या, DI केसलेटवर घ्या, सो दॅट आमचे आणखी कन्सेप्ट क्लिअर होतील. आतापर्यंत ऑलमोस्ट सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, पण थोडीशी प्रॅक्टिस जी आहे करताना थोडीशी भीती वाटते. म्हणून मी आज एक केसलेट DIचा व्हेन डायग्रामवाला पार्ट आणि उद्या केसलेट DIचा कमर्शियल बेसवाला पार्ट हा कंप्लीट करून घेणार आहे. नंतर रेशिओ प्रपोर्शन आपण 1-2 दिवसानं लवकरच स्टार्ट करूया. फक्त माझं म्हणणं असं आहे की रेशिओ प्रपोर्शनसारखा टॉपिक, मोठा टॉपिक ज्यावेळेस आपण स्टार्ट करू तो टॉपिक जवळपास 8 ते 10 दिवस चालेल. मग त्या 8-10 दिवसांमध्ये कुठलाही गॅप पडायला नको, सो दॅट तुमच्या पूर्ण कन्सेप्ट ज्या आहेत या क्लिअर व्हायला पाहिजेत. म्हणून मी थोडासा माझ्या एंडनं वेळ घेतो आहे. मला माहिती आहे की मुलांना वाटत असेल की सर का लेक्चर लगेचच्या लगेच स्टार्ट करत नाही आहे, का आम्हाला असा वाट पाहायला लावत आहेत. मीही ते जाणून आहे, म्हणूनच लवकरात लवकर आपण त्या गोष्टीवर येऊयात. फक्त माझं म्हणणं आहे की ज्यावेळेस आम्हाला वाटते की आता 100% आम्ही सॅटिस्फाईड आहोत की आता विद्यार्थ्यांना 100% आम्हाला देता येईल आणि विद्यार्थ्यांनाही 100% घेता येईल, त्यावेळेस आपण तो स्टार्ट करूया. तो टाईम फार जास्त नसेल. या आठवड्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपण रेशिओ प्रपोर्शन स्टार्ट करण्याचा प्रयत्न करूयाच. ठीक आहे. तर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे केसलेटवाला पार्ट 3, ज्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की व्हेन डायग्रामवाला पार्ट जो आहे हा आज आपण कंप्लीट करून घेऊयात. व्हेन डायग्रामवाला पार्ट DI केसलेट बेस ऑन व्हेन डायग्राम. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया, सो दॅट जास्तीत जास्त जो नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहेत हे आपल्याला घेता येतील. ठीक आहे. तर मी क्वेश्चनला स्टार्ट करतो. बघा, फर्स्ट क्वेश्चनवर आपण जाऊयात. बघा क्वेश्चन काय, अ स्कूल, बघा क्वेश्चन काय, अ स्कूल हॅज 400 स्टुडंट्स. एका शाळेमध्ये 400 विद्यार्थी आहेत, बॉईज अँड गर्ल्स, जे की बॉईज आणि गर्ल्स आहेत, म्हणजे काही बॉईज आहेत काही गर्ल्स आहेत. हू आर इन द रेशो ऑफ 3:5. बघा, मी तुम्हाला नंबरला रेशोमध्ये कसं डिवाईड करायचं सांगितलं होतं. लगेच तुम्हाला इथं कळलं पाहिजे की हे 3 आणि 5 8 म्हणजे 400, तर 3 म्हणजे किती आणि 2 5 म्हणजे किती. तर ऑफकोर्स या दोघांची बेरीज केली तर ती येते 8. 8 म्हणजे 400. बघा किती पट, 50 पट. 8 गुणिले 50 म्हणजे 400. तर या पद्धतीने नंबर ऑफ बॉईज जर तुम्ही इथले बघितले तर 3 गुणिले 50. बघा हां, नंबर ऑफ बॉईज 3 गुणिले 50 म्हणजे नंबर ऑफ बॉईजची संख्या 150 आणि गर्ल्स ज्या आहेत या 8पैकी 5 आहे, तर इकडे 50 गुणिले केल्यास इकडे येईल 250. तर या पद्धतीने नंबर ऑफ बॉईज आणि नंबर ऑफ गर्ल्स हे आपण पाहिलं. नंबर ऑफ बॉईज आणि नंबर ऑफ गर्ल्स, तर हे 400ला आपण या रेशोमध्ये डिवाईड केलं, सो दॅट मग आपल्याला बॉईज आणि गर्ल्सची संख्या भेटली. काही लोक याला असंही करतील, बॉईज जे आहेत हे आहेत 8पैकी 3. बघा हे 5 आणि 3 8पैकी 3, तर 400पैकी किती, 8ने याला भाग दिला 50चा, 50 गुणिले 3 150 या पद्धतीने. पण मी तो भाग जो आहे तुम्ही मनातल्या मनात दिला की 8 म्हणजे 400, जसं 50 पट तर 3चे 50 पट 150 आणि 5चे 50 पट 250. आय होप हे सगळ्या गोष्टी या सगळ्यांना क्लिअर असेल. तर मी साईडला फक्त लिहून ठेवतो की नंबर ऑफ बॉईजची संख्या जी आहे, नंबर ऑफ बॉईजची संख्या या केसमध्ये 150 आणि नंबर ऑफ गर्ल्सची संख्या या केसमध्ये 250. बघा, द स्टुडंट्स स्पीक हिंदी, इंग्लिश और बोथ लँग्वेजेस. जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी विद्यार्थी हिंदी बोलतात, काही इंग्लिश बोलतात किंवा दोन्हीच्या दोन्ही लँग्वेज बोलतात. मग मी सांगितलं होतं की जिथं जिथं बाळांनो ऑर, आयदर, नॉर हा शब्द आला स्ट्रेट आपण तिथं काय करायचं, व्हेन डायग्रामचे सेट बनवायचे. बरं, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, बॉईज वेगळे गर्ल्स वेगळे आहेत. मग याचा अर्थ असा आहे की मला बॉईजची वेगळी डायग्राम बनवावं लागेल आणि गर्ल्सची वेगळी डायग्राम बनवावं लागेल.
बरं, मग या केसमध्ये मी बॉईजची डायग्राम कशी बनवणार बघा. हे बॉईज हिंदी आणि इंग्लिश बोलणारे, या गर्ल्स या हिंदी आणि इंग्लिश बोलणाऱ्या, या गर्ल्स या हिंदी आणि इंग्लिश बोलणारे, या पद्धतीने. मग मी या दोन सेटमध्ये किंवा कंप्लीट डायग्राममध्ये बघा, फॉर एक्झाम्पल मी इकडे ए घेतो आहे, इकडे बी घेतो आहे, सी घेतो आहे, तर ए प्लस बी प्लस सीची व्हॅल्यू मला किती असली पाहिजे, 150 असली पाहिजे. म्हणून मी इकडे लिहून ठेवतो 150, किंवा साईडला लिहिलेलं आहेच ऑलरेडी, त्यामुळे हे लिहिण्याची गरज नसावी. बरं, मग या फर्स्ट डायग्राममध्ये म्हणजे ही जी डायग्राम आहे, या पहिला जो सर्कल आहे हा हिंदीचा, पण कोणते हिंदी, हिंदी बोलणारे बॉईज. बरं, हा डायग्राम कुठला आहे, हे डायग्राम मी इंग्लिशची बनवतो, पण कुठली कोणती इंग्लिश, इंग्लिश बोलणारे बॉईज. ठीक आहे, इकडची डायग्राम आहे, याला मी EFG या पद्धतीने म्हणतो. तर EFGची बेरीज बाळांनो किती आली पाहिजे, तर 250. म्हणजे या सर्कलमध्ये मला 150 बॉईज आणि या सर्कलमध्ये मला 250 गर्ल्स या पद्धतीने डिनोट करायचे आहेत. तर E प्लस F प्लस Gची बेरीज जी आहे ही 250 आली पाहिजे, या पद्धतीने मी बसवणार. बरं, आता पुढे काय सांगितलं बघा, 12% ऑफ द बॉईज स्पीक ओनली हिंदी. आता तुम्ही मला सांगा ओनली हिंदी म्हणजे काय, ओनली हिंदी म्हणजे कुणाची व्हॅल्यू असली पाहिजे, फक्त आणि फक्त हिंदीच्या डायग्राममध्ये. म्हणजे एची व्हॅल्यू जी आहे ही 12%, बघा 12% कुणाच्या, 150च्या. मग मी काय म्हणतो 12% ऑफ 150, जे 10% ऑफ 150 येईल 15 आणि 2% 3. तर या पद्धतीने 15 + 3 18. तर 12% ऑफ बॉईज स्पीक ओनली हिंदी. ओनली हिंदी म्हणजे एची व्हॅल्यू माझी किती आली पाहिजे, तर एची व्हॅल्यू आली पाहिजे बघा माझी 18. म्हणून मी इकडे काय लिहितो, मुद्दा म्हणून थोडंसं व्यवस्थित लिहितो, 12% ऑफ 150, सो दॅट इकडची व्हॅल्यू माझी येईल 18. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. बरं, 22% ऑफ द गर्ल्स स्पीक ओनली इंग्लिश. बरं, 22% ज्या मुली आहेत या इंग्लिशच बोलतात. मग 22% मुली फक्त आणि फक्त इंग्लिश बोलतात. आता ॲज्युम करतो की हा हिंदीचा डायग्राम आणि ही इंग्लिशची डायग्राम. मग ई म्हणजे काय, तर ओनली हिंदी बोलणाऱ्या गर्ल्स. जी म्हणजे काय, तर ओनली इंग्लिश बोलणारे गर्ल्स. आणि एफ म्हणजे काय, तर बोथ हिंदी अँड इंग्लिश बोलणारे गर्ल्स. मग इकडं सेकंड डायग्राम जी म्हणलं तर मग ते फक्त येईल गर्ल्सची, आणि फर्स्ट डायग्राम जी म्हणलं तर ती येईल बॉईजची, या पद्धतीने. इकडे आणखी क्लिअर होण्यासाठी इकडे लिहून ठेवतो नंबर ऑफ बॉईज, नंबर ऑफ गर्ल्स. ठीक आहे, तर 22% गर्ल्स आहेत. बघा 22% गर्ल्स ओनली इंग्लिश बोलतात. आता ओनली इंग्लिश म्हणलं तर पर्टिक्युलरली कट्टर समर्थक झाली इंग्लिशवाले. बरं, मग 22% ऑफ हे जे आहेत 22% ऑफ 250, बघा 22% ऑफ 250 काय येईल, तर 22% ऑफ 250 ही जी व्हॅल्यू आहे ही येईल 20% ऑफ 250 50, आणि वरचे 2% ऑफ 250 5. तर 50 आणि 5 म्हणजे ही व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 55%. कशी आली, 22% ऑफ 250, या पद्धतीने. बरं, पुढे जाऊयात. 24% ऑफ द टोटल स्टुडंट्स स्पीक ओनली हिंदी. बरं, आता यांचं म्हणणं काय, 24% ऑफ टोटल स्टुडंट्स. आता इथं खूप महत्त्वाची गोष्ट काय बाळांनो, ऑफ व्हॉट, ऑफ टोटल स्टुडंट्स. ठीक आहे, मग टोटल स्टुडंट्स म्हणजे किती रे, तर टोटल स्टुडंट्स आपल्याला सुरुवातीला किती दिले होते, 400. मग 400च्या 24%, आता 400च्या 24% येतील 96 स्टुडंट्स काय बोलतात, ओनली हिंदी बोलतात. काय बोलतात, ओनली हिंदी. मग आता ओनली हिंदी बोलणारे स्टुडंट आहेत. मग स्टुडंट्स म्हणजे कोण कोण, बॉईज आणि गर्ल्स. पण ओनली हिंदी बोलणारे बॉईज किती आहेत, 18. मग आपल्याला ओनली हिंदी बोलणारे जर बॉईज 18 असतील तर ओनली हिंदी बोलणारे गर्ल्स किती येतील, बघा मग ते येतील 96 - 18. लक्षात येत आहे, 96 - 18 म्हणजे ही व्हॅल्यू माझी किती यायला पाहिजे, 78. इथपर्यंत आय होप सगळ्यांना क्लिअर असेल. बरं, आता पुढे काय दिलं आहे, नंबर ऑफ बॉईज स्पीकिंग हिंदी, बॉईज स्पीकिंग बोथ लँग्वेजेस इज 6 टाइम्स द नंबर ऑफ बॉईज स्पीकिंग ओनली हिंदी. बरं, आता यांनी काय सांगितलं की बोथ लँग्वेज बोलणारे बॉईज, कोण बॉईज, कोणते, बोथ लँग्वेज बोलणारे. बोथ लँग्वेज म्हणजे कुठली व्हॅल्यू, ही व्हॅल्यू. तर हे जे आहेत ना हे ओनली हिंदीच्या 6 पट आहे, 6 टाईम आहे. मग ओनली हिंदी किती आहे रे, 18. म्हणजे 6 टाईम किती येतील, 18चे 6 पट 108. बरं, मग आता आपल्याला माहिती होतं इथं आपण ए म्हणालो होतो, इथं बी म्हणालो होतो, इकडे सी म्हणालो होतो. तर ABCची बेरीज किती यायला पाहिजे होती बाळांनो, 150 पैकी 18 आणि 108 मिळून किती झाले, 126. म्हणजे इथली व्हॅल्यू जी आहे ही नक्की असली पाहिजे 124, सॉरी फक्त 24. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. बरं, आता पुढचा जो प्रश्न आहे, पुढची जी व्हॅल्यू आहे म्हणजे ही, जसे आपण म्हणलो होतो ही EF आणि G आहे. तर ईची व्हॅल्यू तर आपल्याला भेटली, Gची व्हॅल्यू भेटली, आता राहिली Fची व्हॅल्यू. मी काय सांगितलं होतं, E + G + F बरोबर 250 यायला पाहिजे, करेक्ट. पण 250 पैकी हे 78 आणि हे 55 मिळून किती गेले, 70 आणि 50 120, प्लस वरचे ते 13 133 गेले. तर 250 पैकी हे 133 गेले, तर उरलेली व्हॅल्यू किती असली पाहिजे बाळांनो, 117, या पद्धतीने.
मग आता प्रश्न तुम्हाला काय काय विचारला, आता बघा याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न बनू शकतात. प्रश्न तसे मी खाली घेतलेले आहेत, पण ते प्रश्न मी तुम्हाला सॉल्व करायला पॉज करून तुम्ही ते सॉल्व करू शकता. मी क्वेश्चन सॉल्व करत वाटल्यास मी 1-2 क्वेश्चन सॉल्व करून देतो. पण प्रश्न कशा पद्धतीने विचारू शकतात, तुम्हाला प्रश्न काय विचारतील, ओन्ली इंग्लिश बोलणारे बॉईज किती. बघा ओन्ली इंग्लिश बोलणारे बॉईज किती बाळांनो, 24. बरं बोथ लँग्वेजेस बोलणारे गर्ल्स किती, 117 उरलेली व्हॅल्यू. बरं बोथ लँग्वेजेस बोलणारे स्टुडंट्स किती, आता स्टुडंट्स म्हणल्यावर कोण कोण येईल, बॉईज आणि गर्ल्स. तर 108 + 117 म्हणजे ही व्हॅल्यू किती येईल, 225. बरं आता तुम्हाला जर विचारलं ओन्ली हिंदी बोलणारे बॉईज अँड गर्ल्स किंवा स्टुडंट्स, आता ओन्ली हिंदी बोलणारे स्टुडंट्स किती, हे 18 आणि हे 78 मिळून किती 96, जी व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिली होती. तुम्हाला असं विचारलं एक्झॅक्टली वन लँग्वेज बोलणारे मुलं, एक्झॅक्टली वन लँग्वेज बोलणारे मुलं बॉईज, मग एक्झॅक्टली वन म्हणजे कोण कोण रे, हिंदी किंवा इंग्लिश, एक्झॅक्टली वन. मग अशा वेळेस काय काय येईल तुमचं, हे 18 आणि हे 24 मिळून किती 42, 42. आता एक्झॅक्टली वन लँग्वेज बोलणारे स्टुडंट्स म्हणल्यावर कोण कोण येईल, बॉईज प्लस गर्ल्स, पण एक्झॅक्टली किती लँग्वेज, वन लँग्वेज. मग वन लँग्वेज बोलणारे बॉईज गर्ल्स, तर बघा एक्झॅक्टली वन लँग्वेज बोलणारे बॉईज किती 42, हे 18 आणि 24, आणि एक्झॅक्टली वन लँग्वेज बोलणारे गर्ल्स किती, तर हे 78 आणि हे 55, हे मिळून किती 133. तर उरलेली ही जी व्हॅल्यू आहे ही किती यायला पाहिजे, 175. तर या पद्धतीने हा एकदम बेसिक क्वेश्चन होता व्हेन डायग्रामचा, एकदम चिल्लर प्री लेवलचा क्वेश्चन. बघा याच्यावर क्वेश्चन्स काय काय विचारलेत. हाऊ मेनी बॉईज स्पीक हिंदी. बघा आता ओन्ली हिंदी आणि हिंदीमध्ये काय फरक आहे, ओन्ली हिंदी म्हणलं की त्या दिवशी दिलेलं एक्झाम्पल, ओन्ली हिंदी म्हणलं तर कट्टर समर्थक, आणि हिंदी म्हणलं तर हे पण आणि हे पण. मग ओन्ली हिंदी बोलणारे बॉईज किती घ्यावं लागेल बाळांनो, 18 ओन्ली हिंदी बोलणारे, प्लस बोथ लँग्वेजेस बोलणारे जे 108 आहेत ना, ते इकडं पण आहेत, म्हणजे त्या हिंदीमध्ये पण कन्सिडर होतील. मग हे 18 आणि हे 108, तर मिळून याचं पहिल्याचं उत्तर काय यायला पाहिजे, 18 + 108 मिळून 126. या पद्धतीने. हाऊ मेनी गर्ल्स स्पीक ओन्ली हिंदी. बघा आता ओन्ली हिंदी म्हणजे हिंदीचे कट्टर समर्थक, तुम्हाला माहिती होतं ओन्ली हिंदी गर्ल्स किती आहेत, तर 78. आपण ही व्हॅल्यू आत्ता काढली होती. बरं आता तुम्हाला काय म्हणलं, द नंबर ऑफ हाऊ मेनी स्टुडंट्स स्पीक हिंदी इंग्लिश. आता बघा स्टुडंट्स म्हणल्यावर काय येईल रे बाळांनो, स्टुडंट्स म्हणलं तर इंग्लिश बोलणारे स्टुडंट्स, आता ओन्ली इंग्लिश नव्हे, इंग्लिश बोलणारे. मग आता इंग्लिश बोलणारे स्टुडंट्स म्हणल्यावर ना बघा काय व्हॅल्यू येईल, इंग्लिश बोलणारे स्टुडंट्स. बघा इंग्लिश बोलणारे स्टुडंट्स म्हणलं तर इंग्लिश बोलणारे बॉईज प्लस इंग्लिश बोलणारे गर्ल्स. इंग्लिश बोलणारे बॉईज किती होते, हे 108 आणि 24, हे 100 झाले 32, आणि हे 117 आणि हे 55, म्हणजे हे किती होते 133. तर ही व्हॅल्यू किती येईल, 264 + 1 200 किती 65. या पद्धतीने तुमचं उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न जाऊयात आपण. द नंबर ऑफ गर्ल्स स्पीकिंग ओन्ली हिंदी. बघा नंबर ऑफ गर्ल्स स्पीकिंग ओन्ली हिंदी वरती लिहिलं आहे आपण 78. ही जी व्हॅल्यू आहे, इज व्हॉट % ऑफ द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स स्पीकिंग ओन्ली हिंदी. इज व्हॉट % ऑफ टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे कोण, बॉईज आणि गर्ल्स. मग बॉईज आणि गर्ल्स ओन्ली हिंदी बोलणारे किती होते, बघा ओन्ली हिंदी बोलणारे बघा 78 आणि 18 मिळून किती होते रे, 96 × 100. तर या पद्धतीने ही व्हॅल्यू ॲप्रॉक्सिमेटली 78% म्हणजे जवळपास 80%च्या आसपास यायला पाहिजे, 80%च्या आसपास. बरं व्हॉट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ बॉईज टू नंबर ऑफ गर्ल्स स्पीकिंग बोथ लँग्वेजेस. आता बोथ लँग्वेजेस बॉईज आणि गर्ल्स, बोथ लँग्वेजेस बॉईज आणि गर्ल्स. मग बोथ लँग्वेजेस बोलणारे बॉईज किती होते बघा 108, आणि गर्ल्स किती होत्या, आय गेस गर्ल्स होत्या 117. करेक्ट 117. याला जर तुम्ही 3ने भाग दिला तर 3ने भाग दिल्यावर येईल बघा 36, आणि याला 3ने भाग दिल्यावर येईल 39. मला वाटतं याला 9ने भाग जाईल, 9ने जर भाग दिला तर येईल 12 आणि ह्या येईल 13. तर उत्तर यायला पाहिजे 12:13 या पद्धतीने. तर हा होता अगदी चिल्लर सेट आणि याच्यावरचे चिल्लर डाऊट्स. बघा आता आपण पुढच्या सेटकडे मूव तर करणार आहोतच, पण त्यापूर्वी जसं मी सांगितलं की व्हेन डायग्रामचे जे प्रश्न आहेत हे कशा पद्धतीने ओळखायचे, ही टेक्निक बाळांनो तुम्ही एकदा शिकलात की हे प्रश्न अगदी चिल्लर आहेत, आणि ओन्ली बोथ टोटल हे व्हॅल्यू तुम्हाला काढता आल्या की हे प्रश्न तुम्हाला सहजासहजी जमायला लागतील. बघा आपण पुढच्या प्रश्नाकडे मूव करूया. प्रश्न काय सांगितलं बघा, फ्रॉम अ क्लास ऑफ 200 स्टुडंट्स, एका क्लासमध्ये एकूण 200 विद्यार्थी आहेत, appeared in an examination consisting of 3 papers P1, P2, P3. म्हणजे एका क्लासमध्ये 200 विद्यार्थी आहेत जे 3 वेगवेगळे पेपर देतात, P1, P2 आणि P3. म्हणजे याचा अर्थ असा आहे की P1, P2 आणि P3 पेपर देणारे असे एकूण किती विद्यार्थी आहेत, तर 200 विद्यार्थी.
बरं 56% ऑफ द स्टुडंट्स पास इन पेपर 1. बरं 56% विद्यार्थी पेपर 1मध्ये पास झाले. 63% पास इन पेपर 2 अँड 56.5% इन पास पेपर 3. 11% स्टुडंट पास ओनली पेपर 1. आता ओनली हा शब्द आला म्हणजे बाळांनो पुन्हा एकदा वेन डायग्राम आली. आता वेन डायग्रामचा प्रश्न आला की मग आपण लगेच बघा किती पेपर होते तर ते 3 पेपर. बघा 3 पेपर हा सॉरी पेपर 1 पेपर 2 आणि या पद्धतीने पेपर 3. ठीक आहे 3 पेपर मी इकडे लिहितो पेपर 1 पेपर 2 आणि पेपर 3. बरं आता त्यांचं म्हणणं काय पेपर 1मध्ये 56% विद्यार्थी पास होतात. मग ओनली पेपर म्हणलं 1 म्हणलं की पेपर 1 म्हणलं रे तर पेपर 1 म्हणलं तर मग बाहेर लिहितो 56% विद्यार्थी. मग 56% कोणाच्या रे 200च्या. मग 56% ऑफ 200 किती यायला पाहिजे 112. मग मी तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू इथं लिहिले. पटापट जर तुम्हाला कॅल्क्युलेशन येत असतील आणि यायलाच पाहिजे तर ऑफकोर्स इथं तुम्हाला 112 ही व्हॅल्यू लगेचच्या लगेच कळून जाईल. कशी 56% ऑफ 200 या पद्धतीने. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं 163% विद्यार्थी पेपर 2मध्ये पास होतात. बरं पेपर 2मध्ये पास होणारे विद्यार्थी किती आहेत रे 163% ऑफ 200 हे 126 आणि पेपर 3मध्ये 56.5% 56.5% म्हणजे ही व्हॅल्यू येईल तुमची 113. तर या पद्धतीने आता तुम्ही काय विचार करणार की P1 + P2 + P3 मिळून किती यायला पाहिजे 200. पण इथं ही व्हॅल्यू 300पेक्षा जास्त होते. हो कारण की याच्यात बऱ्याच गोष्टी काय आहेत या रिपिटेशन आलेल्या आहेत म्हणून या गोष्टी ही व्हॅल्यू जी आहे ही 200पेक्षा ऑफकोर्स जास्त होणार. ज्यावेळेस आपण या रिपिटेशन्स काढून टाकू काही विद्यार्थी असे जे तिन्हीमध्ये असतील काही विद्यार्थी असे जे दोन्हीमध्ये असतील काही विद्यार्थी कट्टर समर्थक एकत्र असतील. या पद्धतीने आपण रिपिटेशन ज्यावेळेस कॅल्क्युलेट करत जाऊ कमी कमी करत जाऊ त्यावेळेस व्हॅल्यू आपली क्लिअर होत जाईल. याच्यामध्ये काय असतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्हेन डायग्राममधल्या प्रश्नामध्ये ओनली हे दिलं असेल तर ओनलीची व्हॅल्यू लिहून टाका. ओनली नसेल दिलं तर मग ऑल 3 ऑल 2 ऑल 4 जेवढे मॅक्सिमम आहे तिथपासून तुम्ही क्वेश्चन्स स्टार्ट करा. आता ओनली जर दिला असेल तर मग आपला प्रश्न अगदी सोपा होऊन जातो. बघा 11% ऑफ द स्टुडंट पास ओनली इन पेपर 1. आता 11% ऑफ द स्टुडंट्स 11% ऑफ द स्टुडंट्स म्हणजे किती रे 211%. 211% किती येईल 22 विद्यार्थी कुठं कोणता पेपर पास होतात P1 पेपरमध्ये पास होतात. बरं या पद्धतीने अँड P2. बरं आता आपलं थोडंसं इथे रॉंग झालं आपण पूर्ण वाचायला पाहिजे होतं. बरं P1 अँड P2. बरं ओनली P1 अँड P2 म्हणजे याचा अर्थ असा आहे हे P1 आणि P2चे कट्टर समर्थक आहेत. बरोबर आहे. मग P1 आणि P2चे कट्टर समर्थक कुठे येतील रे तर ते येतील इथं. तर ही व्हॅल्यू जी आहे ही असायला पाहिजे 22 कारण ते इकडं पण आहेत आणि इकडं पण आहेत. तर या पद्धतीने बाळांनो ती व्हॅल्यू असली पाहिजे 22. बरं पुढे जाऊयात आपण. पुढे काय 8% ऑफ द 8% पास ओनली इन पेपर 1 अँड पेपर 3. बरं तर 8% विद्यार्थी असे आहेत जे पेपर 1 आणि पेपर 3मध्ये पास होतात. ओनली पेपर 1 बघा याच्यावर तुम्ही फोकस करा. ओनली पेपर 1 पेपर 3. मग पेपर 1 पेपर 3चे कट्टर समर्थक आहेत याचा अर्थ ते पेपर 2मध्ये यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे. मग पेपर 1 आणि पेपर 2मध्ये पेपर 3मध्ये येणार आहे पण पेपर 2मध्ये न येणार आहे म्हणजे ही व्हॅल्यू असेल बघा इथं पेपर 1 आणि पेपर 3 पण पेपर 2मध्ये न येणार आहे. किती टक्के आहेत 8%. कुणाच्या 8% स्टुडंट्सच्या. 8% पास इन ओनली पेपर 1 अँड पेपर 3. तर 8% म्हणजे किती 200च्या 8% म्हणजे इथं किती यायला पाहिजे 16. हे झाले दोघांचे कट्टर समर्थक पेपर 1 आणि पेपर 3चे पण ते पेपर 2मध्ये यायला नको. बरं अँड 22% स्टुडंट पास इन ऑल 3 पेपर्स. बघा 22% विद्यार्थी ऑल 3 पेपरमध्ये. मग ऑल 3 पेपर म्हणजे कोणते कोणते रे पेपर 1 पेपर 2 पेपर 3. बरं पेपर 1 पेपर 2 पेपर 3मध्ये जर ऑल 3मध्ये जर 22% म्हणजे 22% म्हणजे किती रे बाळांनो 200चे 22% येतं 44. इथपर्यंत तुमचं क्लिअर आहे. बरं मग आता मला व्हॅल्यू कुठल्या कुठल्या उरल्यात बघा. मला इथली व्हॅल्यू काढता येत इथली व्हॅल्यू काढायची इथली व्हॅल्यू काढायची इथली व्हॅल्यू काढायची इथली व्हॅल्यू काढायची. मी इथे ए लिहितो सध्या B C D. ठीक आहे या मला 4 व्हॅल्यूज काढायच्यात. बघा आता जर मी फक्त आणि फक्त पेपर 1वर लक्ष दिलं पेपर 1वर जर कॉन्सन्ट्रेट केलं पेपर 1ची जी डायग्राम आहे याच्यावर जर कॉन्सन्ट्रेट केलं तर एकूण मला व्हॅल्यू काढायचे होते बघा 4 पैकी मला 3 व्हॅल्यूज माहिती आहेत. एकच व्हॅल्यू माझी काढायची राहिली आहे म्हणजे मला एची व्हॅल्यू सहजासहजी काढता येते का हो सहज काढता येईल. कशी बघा 112मधून जर मी हे 22 आणि 44 66 आणि 16 82 112मधून जर 82 बाळांनो मी मायनस केले तर माझी इथली व्हॅल्यू किती यायला पाहिजे रे ओनली 30. सो दॅट मला त्या 4ही व्हॅल्यूज ज्या आहेत
30 + 22 + 44 + 16 यांची व्हॅल्यू जी आहे ही मला किती यायला पाहिजे, तर मला यायला पाहिजे ती 112. तर तिथं 4 व्हॅल्यूजपैकी 3 दिलेल्या होत्या, चौथी मला व्हॅल्यू लगेच काढता आली. आता पेपर 2वर मी कॉन्सन्ट्रेट करतो. बघा पेपर 2वर कॉन्सन्ट्रेट करतो त्यापूर्वी आपण एक छोटीशी लाईन सोडून दिली बघा, नो स्टुडंट फेल्ड इन ऑल 3 पेपर्स. बघा कुठलाही विद्यार्थी तिन्ही पेपरमध्ये फेल झालेला नाही, याचा अर्थ 200चे 200 विद्यार्थी मला इथंच डिनोट करायचे. मग 200च्या 200 200 आउट ऑफ 200 स्टुडंट्स जर मला इथंच डिनोट करायचे म्हणजे मला 200 स्टुडंट्सला तिथंच अकोमोडेट करायचे. मग याचा अर्थ असा आहे की या सगळ्यांची व्हॅल्यू जी ना बाळांनो ही 200 आली पाहिजे. कुणाकुणाची रे, हे 112 करेक्ट, हे 112 प्लस बी प्लस सी प्लस डी, म्हणजे याचा अर्थ असा आहे 112 कुठले हे 112 प्लस बी प्लस सी प्लस डी, बी प्लस सी प्लस डी याची जी व्हॅल्यू आहे ही मला आली पाहिजे 200. मग तुम्हाला कळत असेल बघा बी प्लस सी प्लस डीची व्हॅल्यू किती येईल रे, 200मधून 112 मायनस केले तर ही व्हॅल्यू येईल बघा माझी 88. मग मला बाळांनो मला एक सांगा, बी प्लस सी प्लस डी 88 मला यायला पाहिजे, ठीक आहे. पण बी प्लस सीमध्ये 3 व्हेरिएबल आहेत बरोबर, मला ते एकच व्हेरिएबलची व्हॅल्यू इंडिव्हिज्युअली पाहिजे. मग आता मी P2वर कॉन्सन्ट्रेट करतो, ठीक आहे. मग जर मी P2वर कॉन्सन्ट्रेट केलं ना तर मला एक गोष्ट कळेल की हा जो पूर्ण सर्कल आहे याची व्हॅल्यू जी आहे ही 126 यायला पाहिजे. मग या 126 पैकी 22 आणि 44 66 तर ऑलरेडी गेले बाळांनो. बघा 22 आणि 44 66 ऑलरेडी गेले. मग मला सांगा बरं बी प्लस सी प्लस हे 66 मिळून किती यायला पाहिजे रे, 126 बरोबर. मग जर मला एवढं कळतं आहे की बी प्लस सी प्लस 66 मिळून 126 तर मला सांगा बरं रे बी प्लस सीची व्हॅल्यू किती येईल. ऑफकोर्स बी प्लस सीची व्हॅल्यू 126 मायनस 66 म्हणजे बी प्लस सीची व्हॅल्यू 60. बरं बी प्लस सीची व्हॅल्यू 60 तर डीची व्हॅल्यू मला लगेच क्लिअर होईल 28. कशी रे बाळांनो, बघा 28 व्हॅल्यू माझी कशी येईल तर या 88मधून ज्यावेळेस मी 60 मायनस करेल ना तर ती व्हॅल्यू कोणाची असली पाहिजे 28ची, म्हणून 28 ही डीची व्हॅल्यू, म्हणून मी पटकन इकडे लिहून घेतो ही व्हॅल्यू मला भेटली 28. इथं माझं पूर्ण काम क्लिअर झालं. जर मला इथली व्हॅल्यू 28 भेटली तर मला सांगा 113 हा P3चा पूर्ण बेरीज यायला पाहिजे. किती 113. आता 113 ही P3ची बेरीज यायला पाहिजे म्हणजे मला या पूर्ण सर्कलची बेरीज किती यायला पाहिजे बाळांनो 113. बरं आता या 113 पैकी मला 4 व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायची आहे, 16 44 28 आणि सी. या चौघांची बेरीज 113 यायला पाहिजे. 113 पैकी हे 44 आणि 16 60, 60 आणि 28 किती रे 88. 88 ही माझी तिघांची बेरीज तर आणि चौघांची बेरीज 113 म्हणजे सीची व्हॅल्यू किती यायला पाहिजे बाळांनो 113 मायनस 88 बरोबर. मग 113 मायनस 88 म्हणलं तर हे 12 आणि वरचे 13 मिळून किती रे बाळांनो सीची व्हॅल्यू यायला पाहिजे माझी 25. सीची व्हॅल्यू यायला पाहिजे माझी 25. तर या पद्धतीने एक एक व्हॅल्यू मी काढत चाललो आहे. आता मला एकटा उरला आहे बघा बीची व्हॅल्यू तर मला सहजी कळेल. कशी रे, भरपूर पर्याय आहेत. बी प्लस सी आपल्याला माहिती आहे 60 आहे, मग बी प्लस सी 60 आहे पैकी सीची व्हॅल्यू तुम्हाला 25 भेटली. मग 60मधून 25 जर मी मायनस केले तर बीची व्हॅल्यू किती भेटायला पाहिजे रे बाळांनो, बीची व्हॅल्यू भेटायला पाहिजे 35. आणि आता तुम्ही बघा एकदा तुम्ही क्रॉस चेक करून बघा की सगळ्यांची व्हॅल्यू जी आहे ही 200 येते की नाही येत. बघा मी क्रॉस चेक करून दाखवतो तुम्हाला. हे किती होते रे बाळांनो 112 बरोबर. 112 प्लस 28 हे झाले 140. 140 आणि हे 35 आणि 25 मिळून 60. 140 आणि 60 किती रे तर 200. या पद्धतीने हा क्वेश्चन आपला सहजी सॉल्व्ह होऊ शकतो. हा जो मी असं म्हणेल की हा प्री लेवलचा क्वेश्चन पण असू शकतो आणि हा क्लरिकलच्या मेन्स लेवलमध्ये RRB सारख्या मेन्स लेवलमध्ये पण असू शकतो. इवन IBPS क्लर्कच्या मेन्स लेवलमध्ये असू शकतो. पण याला प्रत्येक प्रश्नाला 1 मार्कांपेक्षा जास्त मार्क नसतील कारण की हा प्रश्न तितकासा जेवढा अवघड नाही आहे. म्हणून अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही प्रीमध्ये एक्सपेक्ट करू शकता. पूर्ण क्वेश्चनचा सेट जो आहे हा बसवायला जास्तीत जास्त तुम्हाला 3-1 मिनिट लागतील आणि 2-1 मिनिट ऑलमोस्ट तुम्हाला याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व करायला लागतील. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की जे व्हेन डायग्रामचे जे क्वेश्चन आहे बाळांनो हे क्वेश्चन फार काही अवघड नसतात. याच्यात काही छोट्या मोठ्या हिंट आहेत तेवढ्या एकदा तुम्हाला ओळखल्या की तुम्हाला हे क्वेश्चन सहजी सॉल्व करता येतील. आणि त्याच्यामध्ये हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स तुम्ही व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून बघू शकता किंवा पॉज करून तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व करू शकता. मी मुद्दामून हे क्वेश्चन सॉल्व करून दाखवत नाही. त्याच्यामागचं रिझन असं आहे की रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. याच्यामध्ये बरेचदा असं होतं की मुलांना हे क्वेश्चन मी न सॉल्व करता हे क्वेश्चन सॉल्व करता येतील, बऱ्याच लोकांना येतील. आणि रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये कसं इंटरॅक्शन नसतं म्हणून मला तुम्हाला तो वेळ द्यायला पाहिजे होता. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की कम्फर्ट झोन आम्हाला येऊ द्या सो दॅट आपण लाईव्ह लेक्चरमध्ये
एकदम पद्धतशीर पद्धतीने आपण एकमेकांसोबत इंटरॅक्शन करू शकू. बरं बघा पुढचा लास्टवाला क्वेश्चन आहे. हा 3च सेट मी आज तुमच्या समोर घेऊन येणार आहे, जास्त क्वेश्चन्स तुमच्यासमोर घेऊन येणार नाही. त्याच्यामागचं रिझन असं आहे की रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, इंटरॅक्शन पुन्हा इंटरॅक्शनचा प्रॉब्लेम इथं येतो, म्हणून मला हे 3 क्वेश्चन्स तुम्हाला घेऊन दाखवायचे आहेत. व्हेन डायग्रामवाला पार्ट मग आपण इथे संपूयात आणि मग आपण पुढे क्वेश्चनला कडे मूव्ह करूया. बघा आता हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनला मला थोडंसं वेगळ्या याच्यावर घ्यायचं आहे, म्हणून मी काय करतो याला पुढच्या स्लाईडवर घेतो. बघा याला पुढच्या स्लाईडवर घेतो जिथे मला थोडासा कम्फर्ट झोन मिळेल, स्पेस भरपूर मिळेल. बघा आता एक सेकंड, एक स्लाईड वाढवून घ्यावी लागेल. बघा हा तो क्वेश्चन होता, याच्यासमोर एक स्लाईड वाढवून घेतो आणि पुढे जाऊयात. ठीक आहे चला. बघा क्वेश्चन काय होता बाळांनो, क्वेश्चन होता फ्रॉम अ ग्रुप ऑफ एक्स स्पोर्ट्समन, एक एक्स स्पोर्ट्समनचा एक ग्रुप आहे, 50% पार्टिसिपेटेड इन ऑलिम्पिक गेम्स. बरं मी थोडंसं मागच्या स्लाईडवर जातो सो दॅट मी जे वाचतोय ते तुम्हाला क्लिअर कळेल. बघा फ्रॉम अ ग्रुप ऑफ एक्स स्पोर्ट्समन 50% पार्टिसिपेटेड इन ऑलिम्पिक गेम्स, 53% of the participated in Asiad Games and 42% of the participated in Commonwealth Game. 10% participated in Olympic and Asiad but not CWC. बरं आता इथं काय झालं, बट नॉट म्हणलं नायदर म्हणलं की डेफिनेटली काय येणार, व्हेन डायग्राम येणार. मग इथं मला एक गोष्ट क्लिअर कळली की इथे एकूण गेम खेळणारे स्पोर्ट्समन किती आहेत, तर एक्स नंबर ऑफ स्पोर्ट्समन आहे. म्हणजे मला एक्सची व्हॅल्यू म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किंवा स्पोर्ट्समन माहीत नाही आहेत, पण हे तर कळलं की हे 3 वेगवेगळे गेम खेळतात. मग जेव्हा मला कळलं की हे 3 वेगवेगळे गेम खेळतात, मी पटकन त्या स्पोर्ट्समनची अशा पद्धतीने एक डायग्राम बनवून घेतो जिथं मला व्यवस्थित पद्धतीने 3 लोक डिनोट करता येतील. बघा 3 लोक डिनोट करता येतील. बरं आता हे कुठले कुठले आहेत, काही लोक कॉमनवेल्थ गेम खेळतात, काही लोक एशियाड गेम खेळतात आणि काही लोक जे आहेत हे कुठला गेम खेळतात तर ऑलिम्पिक गेम खेळतात. बरं आता त्यांनी काय सांगितलं, पहिलीच लाईन काय होती आपली की 50% विद्यार्थी ऑलिम्पिक गेम खेळतात. मग ऑलिम्पिक गेम खेळणारे, आता ओन्ली ऑलिम्पिक नाही म्हणलं, ऑलिम्पिक म्हणलं म्हणून मी इकडची व्हॅल्यू गेली 50%. बरं 53% एशियाड, 53% स्टुडंट्स जे आहेत हे एशियाड गेम्स खेळतात, एशियाड गेम्स. बरं आणि 42% विद्यार्थी स्पोर्ट्समन जे आहेत हे पार्टिसिपेटेड इन कॉमनवेल्थ गेम, म्हणजे इथली व्हॅल्यू जी आहे ही 42%. बरं 42% आहे, ठीक आहे 42%, 42% कॉमनवेल्थ गेम 42%, ठीक आहे. बरं बघा 10% पार्टिसिपेटेड इन ऑलिम्पिक अँड एशियाड बट नॉट CWG. बरं ऑलिम्पिक आणि एशियाडमध्ये 10% आहेत पण CWGमध्ये नाही आहेत, म्हणजे याचा अर्थ असे आहेत ते ऑलिम्पिक आणि एशियाडचे कट्टर समर्थक आहेत, म्हणजे इथली व्हॅल्यू असली पाहिजे इथली, का कारण की ते दोन्हीमध्ये आहेत पण तिसऱ्यात नाही आहेत म्हणून इथली व्हॅल्यू 10%. बरं आता मला एकूण व्हॅल्यूज माहीत नाही आहे म्हणून मी एकूण व्हॅल्यू मी कुठेही डिनोट केलेली नाही, ॲज्युम करतो की हे जे 53% ऑफ एक्स, 50% ऑफ एक्स, 42% ऑफ एक्स. बरं 14% 14% विद्यार्थी पार्टिसिपेटेड इन ऑलिम्पिक CWG बट नॉट इन एशियाड. ऑलिम्पिक आणि CWGमध्ये आहे पण एशियाडमध्ये नाही आहे, म्हणजे ऑलिम्पिक आणि CWGचे कट्टर समर्थक आहेत पण एशियाडचे नाही आहेत. मग एशियाडचे नाही आहे याचा अर्थ असे विद्यार्थी इथं घ्यावे लागतील, मला काय घ्यावं लागतील बघा, 14% CWGचे आहेत म्हणजे कॉमनवेल्थचे आहेत, ऑलिम्पिकचे आहेत पण एशियाडचे नाही आहेत म्हणून हाय डायग्राममध्ये ते यायला नको. 5% विद्यार्थी जे आहेत 5% ऑफ द पार्टिसिपेंट्स इन एशियाड CWG बट नॉट इन ऑलिम्पिक, म्हणजे इथले जे विद्यार्थी आहेत बाळांनो हे किती आहे रे, हे असले पाहिजे 5%. मग आता मला ही 1, ही 2, ही 3 आणि ही 4 अशा 4 व्हॅल्यूज काढायचे. पुढे मला सांगितलं आहे बेस ऑन द गिवन इन्फॉर्मेशन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. बरं आता मला यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत ABCDच्या व्हॅल्यूज डिनोट करायचे आहे. आता बघा मला एक तर हे कन्फर्म माहिती आहे की A प्लस, बघा कॉन्सन्ट्रेट करा, A प्लस D प्लस B, A प्लस B प्लस C प्लस D प्लस हे 5, 14 आणि 10 मिळून या पूर्ण सर्कलची बेरीज 100% आली पाहिजे. बरोबर, मग याचा अर्थ असा आहे वळांनो की A प्लस B प्लस C प्लस D
100मधून हे 15 आणि 4 14 आणि 5 19 आणि 10 29 मायनस केलं तर ही जी व्हॅल्यू जी आहे ना ही मला आली पाहिजे बघा 79%. क्लिअर आहे? ओके. तर ही 79% ही जी व्हॅल्यू आहे ही मला ABCDची यायला पाहिजे. बरोबर. त्यातली ए आणि डीची व्हॅल्यू किती यायला पाहिजे बाळांनो? बघा ए आणि डीची व्हॅल्यू. आता ही ए आणि डीची व्हॅल्यू जी आहे ही किती यायला पाहिजे? तर हे 42 मला ही टोटल व्हॅल्यू यायला पाहिजे. कुणाकुणाची कॉमनवेल्थ गेम खेळणारे एकूण 42%. 42 पैकी हे जे आहेत ना हे एवढी व्हॅल्यू ही 42 यायला पाहिजे. पैकी मला 5 आणि हे 14 19 तर माहिती आहे. मग मला सांगा बरं ए आणि डीची व्हॅल्यू किती यायला पाहिजे बाळांनो? बघा ए आणि डी जर 42मधून मीच 19 मायनस केले 20 मायनस केले तर 22 प्लस 1 मिळून ही जी व्हॅल्यू यायला पाहिजे बघा माझी 23%, 23% या पद्धतीने. बरं आता पुढे अजून मी असे म्हणू शकतो बी आणि डीची व्हॅल्यू किती रे? तर बी आणि डीची जी व्हॅल्यू आहे हे 10 आणि 5 किती? 15. 53मधून जर मी 15 मायनस केले बघा 53मधून जर मी 15 मायनस केले तर ही व्हॅल्यू किती यायला पाहिजे? 38%. इथं मला अजून असंही सांगता येईल सी प्लस डीची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? बघा हे 50 आहे. 50 पैकी हे किती आले रे? 24. म्हणजे सी प्लस डी किती यायला पाहिजे? तर ही 26%. बघा आता या केसमध्ये मला पूर्ण व्हॅल्यूज ज्या आहेत या कॅल्क्युलेट करता येतात का? ABCDच्या व्हॅल्यूज ज्या आहेत या मला काढता येतात का? तर हो मला या व्हॅल्यूज काढता येतात. कशा काढता येतील रे? बघा आता मला या केसमध्ये 2 पर्याय माझ्यासमोर आहेत. बघा कुठले कुठले? एक तर मी लिनियर आपण जे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो सायमल्टेनियस इक्वेशन एक तर मी त्या पद्धतीने सॉल्व करेल. बघा इकडे प्लस आहे मायनस नाही. हां एक तर मी त्या पद्धतीने सायमल्टेनियस इक्वेशनने सॉल्व करेल. म्हणजे कसं बघा इकडे लक्ष द्या मी सांगतो. बघा हे ABCDची व्हॅल्यू मला किती आहे? 79% प्लस ए प्लस डीची व्हॅल्यू किती आहे रे? बघा एक सेकंड कुठे गेलं हे? हां ए प्लस डीची व्हॅल्यू जी आहे ही किती आहे माझी? 79मधून ए प्लस डी मायनस जर केले तर बी प्लस सीची व्हॅल्यू जी आहे बघा ए प्लस डीची जी व्हॅल्यू आहे ही ए प्लस डी ही 23%. मग मला सांगा बरं बी आणि सीची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? 79मधून 23 गेले. म्हणजे मला या पद्धतीने एक सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करून यावं लागेल. दुसरी माझी पद्धत कशी बघा दुसरी मी पद्धत कशी वापरू शकतो? मी एच्या जागेवर बघा मी एच्या जागेवर काय करेल? D-23 बरोबर. म्हणजे इथं माझं डीचे इक्वेशन व्हॅल्यू याच्यामध्ये इक्वेशन आलं. बरं मी बीच्या जागेवर काय करेल? बीच्या जागेवर 38 मायनस डी म्हणजे इथं बीच्या जागेवर माझं डी मायनस 38 येईल. करेक्ट. सीच्या जागेवर मी काय करेल? 26 मायनस डी म्हणजे माझी सीच्या जागेवर पण डी आलं. म्हणजे एक्झॅक्टली मला म्हणायचं काय तर पूर्ण इक्वेशन जे ए म्हणजे डी मायनस समथिंग 23 मायनस डी, बी म्हणजे 38 मायनस डी आणि सी म्हणजे 26 मायनस डी. म्हणजे पूर्ण इक्वेशन जे मधून मला डीची व्हॅल्यू सहजासहजी काढता येईल. एकदा मला डीची व्हॅल्यू भेटली की मला डीवरून ए काढता येईल, डीवरून सी काढता येईल, डीवरून बी काढता येईल. अशा पद्धतीने मी पूर्ण इक्वेशन सॉल्व करू शकतो. बघा मी कशा पद्धतीने सॉल्व करतो तुम्हाला क्लिअर होण्यासाठी एकदा एवढा क्वेश्चन मी पूर्ण सॉल्व करून दाखवतो. बघा एच्या जागेवर 23 मायनस डी ठीक आहे 23 मायनस डी, बीच्या जागेवर 38 मायनस डी ठीक आहे, सीच्या जागेवर 26 मायनस डी. ओके. मग हे जे आहे हे आणि हे कॅन्सल होईल. मग इथं काय येईल रे? 3 वेळेस निगेटिव्ह डी. बरं 3 वेळेस निगेटिव्ह डी. बरं इथं काय येईल रे? 23 प्लस 38 प्लस 26 बरोबर. 23 प्लस 38 प्लस 26. मग 23 प्लस 38 प्लस 26 बघा हे 23 आणि 38 होईल 61. 61 प्लस 26 किती? 87 60 86 86 61 प्लस 26 87. बरं 87 प्लस हे डी मिळून माझी व्हॅल्यू काय यायला पाहिजे? 79% बरोबर. मग मी काय म्हणेल बघा हा 3D एक डी गेला निगेटिव्ह 2D बरोबर. 79मधून 87 गेले निगेटिव्ह 8%. मग याचा अर्थ असा आहे मायनस मायनस काय होईल रे बाळांनो? प्लस. याचा अर्थ असा आहे डीची व्हॅल्यू मला किती भेटली? 4%. एकदा मला डीची व्हॅल्यू भेटली 4% झालं ना काम. येतं लक्षात? एकदा मला डीची व्हॅल्यू 4% भेटली तर याचा अर्थ असा आहे मला एची व्हॅल्यू काढता येईल, मला बीची व्हॅल्यू काढता येईल, मला सीची व्हॅल्यू काढता येईल. का? कारण की मला याची व्हॅल्यू 42% येते. तर 14 आणि 4 18, 18 आणि 5 23 बघा 18 आणि 5 23, 42मधून 23 गेले. इथली व्हॅल्यू माझी किती? 19% एची व्हॅल्यू. बरं बीची व्हॅल्यू कशी काढेल बघा 10 आणि 5 15, 15 आणि 4 19. ही जी 53%, 53मधून जर माझे हे 10 आणि 4 14 आणि 5 19 गेले. बघा 53मधून तुम्ही 19 मायनस करा. इथली व्हॅल्यू जी आहे ही माझी येईल 34%, 34%.
बरं इथली व्हॅल्यू मी कशी काढली सीची व्हॅल्यू या 10 4 आणि 14 ही मिळून जी व्हॅल्यू येईल ही 28 बघा या 50मधून जर मी 28 मायनस केले तर ही व्हॅल्यू माझी येईल 22%. तर आय होप हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने कळलं असेल. हा थोडासा टाईम कन्झ्युमिंग क्वेश्चन होता. हा मात्र मेन्स लेवलला तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. क्लरिकलच्या POच्या मेन्स लेवलला अशा पद्धतीचे प्रश्न येणार नाहीत. मग POच्या मेन्स लेवलला केसलेटचे DI कशा पद्धतीने आम्ही एक्सपेक्ट करू शकतो इसके लिए हम मिलेंगे कल के सेशन में. तब तक बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. तर उद्या जे आहे उद्या संध्याकाळी 9:30 वाजता मी पुन्हा मेन्सचे जे लेवलचे जे DI केसलेट आहे हे घेऊन तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या आणि हे पूर्ण लेक्चर उद्याचं सुद्धा पूर्ण व्यवस्थित पद्धतीने बघा. चलो बाय बाय.